आहे, तर गेस पेपरच्या आडून प्रश्नपत्रिका बाहेर आल्या असंही प्रधान यांनी सांगितलंय। बातमी नांदेडमधून। नांदेडमध्ये नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ NSUIचं आंदोलन सध्या पाहायला मिळतंय। नीट परीक्षेतील कथित पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करण्यात आलाय। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करण्यात आल्याची माहिती सध्या मिळतेय। नीट 2026 चा जो पेपर लीक झालेला आहे त्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी आमची सरकारकडे मागणी आहे आणि NTA ला बॅन करून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून या परीक्षेचं वेळापत्रक डबल जाहीर करण्यात यावं आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारचा आम्ही NSUIच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करतो आणि या सगळ्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही माझी मागणी आहे। आणि आता यानंतरची बातमी आहे सर्वसामान्यांच्या बजेट कोलमडल्याची। गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन वस्तू